रविवारी भावली धरण परिसरात ही घटना घडली होती। नाशिकमधील कुटुंबीय फिरण्यासाठी तिथे गेले होते, तेव्हा एका तरुणाने महिलेची छेड काढली। त्याबद्दल जाब विचारल्यानंतर टोळक्याने कुटुंबाला धक्काबुक्की केली। त्यामुळे घाबरून हे कुटुंब आपल्या मोटारीतून नाशिककडे निघाले असता टोळक्याने मोटर आणि दुचाकीवरून त्यांच्या सुमारे 12 किलोमीटर पाठलाग करून मोटरीवर बेसबॉल स्टिक, सळई, दांडगे, रॉडने मारून तोडफोड केली होती। थरारक पाठलाग हा हल्ल्यांच्या चित्रफितीसमोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली। या घटनेमुळे सुरक्षित पर्यटनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, दरोडा, विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवत 9 जणांना अटक केली। यात इगतपुरी तालुक्यातील विशाल भटाटे, अनिकेत मानवेडे, लोकेश गीते, अनिरुद्ध बागडे, विनोद बोराडे, अर्जुन आडोळे, सचिन आडोळे, देविदास भगत आणि अजय दालभगत यांचा समावेश आहे। बुधवारी अटकेतील संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने 9 संशयितांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। आरोपींना गुन्ह्यात मदत करणारे, आश्रय देणारे व पळून जाण्यास मदत करणाऱ्यांनाही गुन्ह्यात समाविष्ट केले जाणार असल्याचे पोलिसांनी आधी स्पष्ट केले आहे। या प्रकरणाशी संबंधित 2-3 जण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। संशयितांनी पर्यटकांचा पाठलाग करताना 2 मोटार आणि 2 मोटरसायकलांचा वापर केला होता। यातील प्रत्येकी 1 मोटर व दुचाकी जप्त करण्यात आली असून उर्वरित वाहनांचा शोध घेतला जात असल्याची माहिती इगतपुरी पोलिसांकडून देण्यात आली।